एका साईडला आपण अनिल सावंत याला बघतोय तर त्याच्या साथीने देवा सिंग आलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा. अक्षय राजभर याचा पहिला बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय. लालू वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि इथे बघा संतोष भुवन संघाला लागला पहिला धक्का. द बिग मॅन अनिल सावंत इज गॉन. अनिल सावंत वरती या मॅच वरती नजरा होत्या परंतु त्याची विकेट या ठिकाणी गेले. चला बॅट्समन लवकर मैदानामध्ये जायचंय. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉवर प्ले या ठिकाणी नाहीये. 2 ओव्हरचा मॅच आहे त्यामुळे कुठेतरी तसं बेनिफिट या ठिकाणी मिळालं. बरोबर जर रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत स्लॉट मध्ये जाऊन बुजून चेंडू ठेवला होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला शतक त्या ठिकाणी होते. लालू त्यांनी कुठलीही चुकी केलेली नाहीये. अच्छा मागच्या 2 मॅच मध्ये लालूंनी जे क्षेत्ररक्षण केलंय ते चांगलं राहिलंय. बॅट्समन थोडंसं स्पीडअप करत मैदानाच्या आतमध्ये जायचंय. देवा पांडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. थर्ड पोझिशनवरती मैदानामध्ये आल्यात. इथून त्यांच्यावरती सुद्धा नजर असणार आहेत. धावसंख्या या ठिकाणी लागलेली नाही आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी गमावर आहे. टीम संतोष भुवन टीमने कोणता संघ अंतिम 5 मध्ये पोहोचेल ह्याकडे लक्ष वेधित असणार आहे. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. देवा पांडे आणि देवा सिंग. देवा पांडे सध्याच्या परिस्थितीमध्ये स्ट्राईक एंडवरती आहे. हा बॉल बघा इथून बॅटची कडा लागली. आसिफ काय दर्जेदार फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्या टीम करता सर्व काही झोकतोय. मी पडलोय तरी चालेल पण माझी टीम उभी राहिली पाहिजे त्याचं सर्वोत्तम उदाहरण अक्षय राजभर आणि तसेच त्यांची टीम देताना. पण हार्दिक मिथून प्रशंसा करेन विश्वनाथ जाधव आणि तसेच त्यांची टीमची. तो स्वतः एक चांगला गोलंदाज आहे पण त्याने स्वतःला थांबवले आणि अक्षय राजभरच्या हातामध्ये नवीन बॉल सोपवलाय. मग या खेळाडूकडे किती गुणवत्ता असेल त्याचं सर्वोत्तम उदाहरण आपण बघा. आणि ती गुणवत्ता मागील काही स्पर्धांमध्ये आपण पाहिले. पुन्हा एकदा कलवा त्या ठिकाणी चुकी करत आहे. तिथून मोठी चुकी या ठिकाणी पाहायला मिळाली. नीरज कलवा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर रिॲक्शन पहा. रिॲक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत विशूचे. कारण खूप महत्वाचा कॅच होता. इथून गेम पलटू शकतो यात काही शंका नाहीये. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3 बॉल्स केले या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालाय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. बॉल चांगला होता नो डाऊट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सुद्धा ठेवला होता. नीरज एक चांगला खेळाडू जरूर आहे. चांगला क्षेत्ररक्षक जरूर आहे. त्याच्या माध्यमातून एक मोठी चुकी झालाय. पुढचा बॉल राऊंड द विकेट. ऑफसाईड इनसाइड आउट केला जातोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश चेंडूला फील्ड करेन. एकच धाव या बॉलवरती येईल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. कुठेतरी इथून जर विचार केला तर 4 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा फॉर्मॅट आहे. इथून 18 ते 20 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. राऊंड द विकेटने इथून मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न असफळ या ठिकाणी ठरलाय. महिला बचत गट त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. जो स्टॉल आहे तिथे एक बाईकची चावी राहिली आहे. जर कोणाची बाईकची चावी हरवली असेल तर आपण घेऊन जा ओळख पटवून. महिला बचत गटामध्ये ती चावी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचं खेळ झालाय. अक्षयची चर्चा आपण करत होतो आणि मागील काही स्पर्धांमध्ये अक्षयने जो परफॉर्मन्स दाखवलाय त्याचा स्टँडर्ड त्यांनी दाखवून दिलाय. स्वतःमध्ये असली क्वालिटी त्यांनी दाखवून दिली. गुणवत्ता. ऑफसाईड या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळतोय. मंगेश पुन्हा एकदा येईल. वॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एफर्टलेस त्या ठिकाणी कॅच पाहायला मिळाला. सहजरित्या झेल त्या ठिकाणी टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. देवा पांडेच्या किल्ला पूर्ण वेळ बघत असताना इथून अतिशय फुलटॉस बॉल होता. त्याच्यावरती एकदम लेझी शॉट असा पाहायला मिळाला आणि विकास दुबे आता काजू ते देखील नाराज आहेत की फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण चांगल्या प्रकारे होणं फार महत्वपूर्ण होतं. आणि इथे बघा अक्षय राजभर अक्षरच्या इथून रात्रभर त्याची गोलंदाजी बघा. त्याची तेवढी प्रशंसा वारंवार केली जाईल. फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची पडलाय. आता आला धानीचा सुपरस्टार विश्वनाथ जाधव त्याच्या बॉलिंग ट्रॅकवरती. त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग का नाही करता देवा सिंग. देवा सिंग करता बॉल. आणखी एकदा फटका फसलाय. लालू येतोय बॉलच्या खाली. लालू करता महत्वपूर्ण मॅच मध्ये कॅच क्रमांक 2 पकडलाय. विकेट. आज संदेश इलेव्हन धानीव टीमचं जे धाडस आपल्याला पाहायला मिळते ते अप्रतिम आतापर्यंत राहिलं आहे. सर्व जर पाहिलं तर यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करेन विजय जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर लालूला आपण पाहतोय. नीरज कलवा आपण पाहू शकतायत. त्याचबरोबर अक्षय राजभर
जी गोलंदाजी आज अक्षयने केले. पहिल्याच बॉलवरती विश्वनाथने आपल्या टीमसाठी महत्त्वाचं यश प्राप्त करून गेलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विकास दुबे आपण पाहू शकतायत, अर्थातच काजू सातत्याने या टीमला या पटलावरती आणण्यामध्ये या खेळाडूचं आणि या व्यक्तिमत्वाचं सिंहाचा वाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलचा केल्या ठिकाणी झाला मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सफलता प्राप्त करून दिली गेली. पूर्णपणे बॉलिंग अटॅक जो आहे तो बॉलिंग अटॅक हवी होताना पाहायला मिळाला. याआधी अर्नाला टीमला पराभूत केला आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतायत संतोष भुवन टीमला या ठिकाणी बॅकफुटला पाठवत असताना या ठिकाणी पाहायला मिळते. बॉलिंग अटॅक एक महत्त्वाची स्ट्रेंथ त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि ती स्ट्रेंथ सुद्धा या ठिकाणी कामी येताना पाहायला मिळते. विशू जाधव आणि दुसऱ्या बाजूला अक्षय राजभर या दोन गोलंदाजांनी अरविंदजी पाटील यांच्याकडून एक कॅश प्राईज झालाय. काजू यांनी जर 3 षटकार खेचले तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज. पहिल्याच बॉलवरती नंदन विश्वकर्मा त्या ठिकाणी आहेत आणि काय अप्रतिम कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यानंतर रिॲक्शन पहा. हे होतच राहतं क्रिकेटच्या मैदानामध्ये. जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट या ठिकाणी गेलाय आणि विशू आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन अ हॅट्रिक. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्या टीमसाठी या ठिकाणी मिळवून दिले गेलेत. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सध्या स्पायसी मारा या ठिकाणी संदेश लिहून दानव टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 षटकारांसाठी हॅट्रिक 6 साठी या ठिकाणी आपण पाहू शकतायत 1000 रुपयांचं कॅश प्राईज अरविंदजी पाटील यांच्या मदतीतून आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर दी विकेट हॅट्रिक बॉल ऑफ साइडला खेळला जातोय. हॅट्रिकची संधी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि आजच्या दिवसामधील दुसरी हॅट्रिक विशू जाधवच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी या ठिकाणी केली गेली आहे. परफेक्शन या ठिकाणी जाणवलंय. बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. संतोष भवन टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. तुमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुश या ठिकाणी दाखल होत आहेत. 4 या धावसंख्येवरती 5 धक्के या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. विश्वनाथ जाधव विशू एक हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. डायमंड ऑफ धानीव. 3 बॉल्स खेळ झालाय. 3 बॉलवरती 3 विकेट. घाई करा मित्रांनो, जास्त वेळ जातोय. बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचायचं आहे. सध्या मैदानामध्ये आग ओकताना पाहायला मिळते गोलंदाजी विशू जाधवची. ओव्हर दी विकेट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथून डील स्कूप करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न सक्सेसफुल होईल का. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला फार वेगाने. अनस्टॉपेबल बॉल निघून जाईल. 4 धावून कळीता चौकार. काय फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अंकुशच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8. 4 बॉल्स खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झाल्या. कुठेतरी संतोष भवन टीम बॅकफुटला जाणवते. संतोष भवनचा संघ आपण बघितला बॅकफुटवरती पूर्णपणे आहे, कारण की 2 ओव्हरच्या मॅच मध्ये इथून अर्धा संघ बाद होणे म्हणजे तिथून दयनीय इथून परिस्थिती आहे. 8 धावांच्या आकड्यावरती इथून 5 गडी बाद झाले. तर विश्वनाथ जाधव इथून कुठेतरी हरवला होता, पण इथून फॉर्म त्याच्याकरता इथून आलाय. आणखी एकदा बॉलला कट केलंय. इथून आसिफ बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न करतोय. चांगली फिल्डिंग सिंगल इथून कंप्लीट होईन. ब्रिजेश यादवकडे शेवटचा बॉल करता इथून ती स्ट्राईक राहीन. धाव फलक जाऊन पोहोचते 9च्या कडे. या बॉलवरती जर एक मोठा हिट आला ती मॅच बनू शकेल. नक्कीच एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी होईल आणि अंतराचं साम्राज्य पसरलं. त्यामुळे एक प्लस पॉईंट असणार आहे संतोष भवन टीमसाठी, जो आज कार्तिक इलेव्हन या टायटलने केलं असताना शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती विशू जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट विश्वनाथला आपण पाहणार आहोत. इथून चांगला पूल दाखवलाय मिड विकेटला, तो सक्सेसफुल होईल आणि बॉलला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. शेवटच्या बॉलवरती आलाय. संघर्षाचा चौकार धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. ते 14 रनचं टार्गेट समोर ठेवलं गेले 2 षटकांमध्ये. जरा संतोष भवन टीम आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या.
विकाससोबत आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि 2 बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. धानीव टीम लगेच आपण मैदानाचा ताबा सोडा. बारा बॉल आणि 14 रनचं हे लक्ष आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये 14चं टार्गेट ठेवले गेले. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. संतोष भवन टीम आणि 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 14 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला 2 बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सर संतोष भवन टीम मीटिंग जास्त करू नका. लगेच आपण मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. थोड्याच वेळात मॅच या ठिकाणी सुरुवात होईल. शेवटची इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्यात. नंतर जय विश्वकर्मा आणि त्याचबरोबर विश्वनाथ जाधव विश्व आपल्याला पाहायला मिळतात. तर बॉलिंग ट्रॅकवरती नफीसला आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसामध्ये नफीसचा परफॉर्मन्स तो मात्र हाय लेवलचा राहिला आहे. तर दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल मैदानामध्ये असणार आहे. 2 षटकांमध्ये 14चं टार्गेट समोर ठेवले गेले. 14 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील याकडे लक्ष वेध असणार आहे. पहिले षटक 4 धावांचं राहिलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा येताना पाहायला मिळाल्या विश्वच्या विरोधामध्ये. स्ट्रायकिंगवरती विश्व आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंगवरती जय विश्वकर्मा. बॉलिंग ट्रॅकवरती नफीसला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला फेकण्याकरिता दाखल झालाय. ओरती विकेटने तो गोलंदाजी मार्कवरती असेल विश्वनाथच्या समोर. 2 षटकांमध्ये 14चं टार्गेट समोर ठेवलंय. टार्गेट तितकंसं मोठं नाही आहे, परंतु अंधाराचं साम्राज्य मैदानामध्ये पसरलं. इथून जर चांगली गोलंदाजी राहिली तर ते टार्गेट एक मोठं टार्गेट होताना पाहायला मिळेल. बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. गॅपमध्ये पाहायला मिळतोय चेंडू. सरळ चेंडू या ठिकाणी लॉंग स्टॉपला क्लिअर करत असताना बॉल निघून जाईल. नशिबाचा चौकार. 4 धावा. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 4. पहिल्याच बॉलवरती बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला होता. ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला होता विश्वचा, परंतु तो प्रयत्न असफळ होता. नशिबाची साथ चांगलीच मिळाली या बॉलवरती. 10ची आवश्यकता असणार आहे 11 मध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय गोलंदाज. ओव्हर द विकेट नफीज. बॉडमॅनचा चांगला त्या ठिकाणी वापर केला गेला. शॉर्ट मिड विकेटला शतक पोहोचतायत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंगवरती फेकी केली गेली आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. इथून 10 बॉल आणि 8ची गरज मैदानामध्ये पाहायला मिळते. इथून चान्सेस जर पाहिले तर संदेश 11 धानीव टीमच्या बाजूने पाहायला मिळत आहेत. जो परफॉर्मन्स आतापर्यंत झालाय विशूचा आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. तारणार आपल्या टीमसाठी बनलाय. विथ द बॉल चांगली कामगिरी त्याने केली आणि आता विथ द बॅट सुद्धा चांगली कामगिरी करतो. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 बॉलमध्ये 6 आल्यात. अजून इथून विजयासाठी 10 बॉलमध्ये 8 रनची गरज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅकवरती येईल नफीसला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. ऑफ साईडला या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळतोय. थर्डमॅनला शतक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 7 रनची गरज आहे. अर्धा पल्ला इथून गाठलाय. अजून इथून अर्धा पल्ला गाठायचा आहे, परंतु या मॅचमध्ये काही होऊ शकतं. इथून अंधाराचं साम्राज्य पसरत चाललंय. त्यामुळे इथून क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. आणि या मॅच बनताना सुद्धा पाहिल्यात बऱ्याच वेळा या क्रिकेटच्या इतिहासामध्ये. नफीसला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 3 बॉल मध्ये भरपूर धावा त्याच्या विरोधामध्ये आल्यात. 9 बॉल आणि 7 रनची गरज. ओव्हर द विकेट. ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. लॉंग ऑफला शतक आहेत. एकदा पूर्ण केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकेरीवरतीच संतुष्ट होईल का इथे. ओव्हर थ्रो झालाय आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. ही खूप मोठी चुकी या ठिकाणी पाहायला मिळाली. आता विजयापासून 5 धावा दूर 8 बॉलमध्ये 8 बॉल आणि 5 रनची गरज असणार आहे मैदानामध्ये.
हार्दिक मॅच सुटली इथून हातामधून. असं वाटलं की ज्यावेळेस नफीज येत होता बॉलिंग मार्कमध्ये त्याला विकेट घेणं फार महत्त्वपूर्ण होतं. जर त्याने ती जर जोडी तोडली असती तर मॅचमध्ये बनवून राहण्याची संधी मिळू शकली असती. इथून संतोष भवन या संघाला. नफीस हा एक प्रमुख गोलंदाज होता. त्याच्यानंतर देवा पांडे त्याच्यावरती देखील नजर राहील, कारण की क्रिकेटच्या जगतामध्ये कधी काही घडू शकेल. हा क्रिकेटचा खेळ आहे. जिंकण्याकरता आणखी 5 धावसंख्येची आवश्यकता. 8 बॉल शिल्लक. जय विश्वकर्मा यांच्याकरता हा बॉल फुल टॉस आणि इथे विकेट आली आहे. मी सांगितलं होतं क्रिकेटचा खेळ आहे, कधी देखील इथून पलटू शकेल. पलटलाय दर्जेदार इथून विकेट. इथून स्टेप आउट करून चिप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर शतक त्या ठिकाणी होते. तुम्ही उल्लेख केला देवा पांडेचा आणि देवा पांडेने जो झेल पकडला अप्रतिम राहिला होता. चला नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचायचं आहे. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 5 रनची गरज आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षक आपल्या जागेवरती आपण जायचं. क्षेत्ररक्षक आपल्या जागेवरती पोहोचा. आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मंगेश यादवला आपण पाहू शकतायत. अजून एक बॉलचा इथून खेळ बाकी आहे. जय विश्वकर्माची विकेट या ठिकाणी जाते. 5 रनची गरज आहे. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. विश्व नॉन स्ट्राईकवरती गेल्यानंतर थोडासा दबाव कुठेतरी जाणवला बॅट्समन वरती. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. मंगेशला आपण पाहतो स्ट्रायकिंग होती. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा बॉल असेल. विकास दुबे प्लीज थोडीशी घाई करा. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. या मॅचचा जर विचार केला तर 2 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या इनिंगमध्ये जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विश्व आणि अक्षयची, या 2 खेळाडूंनी जी गोलंदाजी केली, इनक्रेडिबल परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. तारीफ योग्य गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 7 बॉलमध्ये 5ची आवश्यकता आहे. मंगेश यादव कुठला मेसेज घेऊन आलाय? मारायचंय का इथून विश्वनाथला स्ट्राईक एंडवरती आणायचंय? इथून डबल किंवा इथून मोठा हिट खेचला जाईल. मी सांगितलं होतं की इथून मोठा हिट खेचण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक विश्वनाथ जाधव यायला पाहिजे. 6 बॉल शिल्लक जिंकण्याकरता बनवायच्या त्या 5. आणखी ही मॅच संपली नाहीये. शेवटचा बॉल पडला नाहीये. आणखी ही मॅच संपली नाहीये. कंपॅरिझन आपण करूया दोन्ही संघांचं. इथून संतोष भवन संघ 4च्या आकड्यावर होते, 2 विकेट त्यांच्या होत्या. आणि त्याच्यानंतर आपण दानवी संघाचा विचार केला तर 9 धावा 1 विकेट. थोडंसं स्पीडअप करा आग्रहाची विनंती करतोय. नक्कीच आपण सत्कार सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. आमचे साथी समालोचक सँडी सर आपल्याला पाहायला मिळाले. गेले 3 दिवस चांगलं रिझर्वला आणि प्रथम तास त्यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. मजा आली त्यांच्यासोबत समालोचन करण्यासाठी. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या 3 दिवसांमध्ये प्रेक्षकांना चांगली माहिती त्यांनी पोहोचवली मैदानामध्ये. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. देवा पांडे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतो. तो ग्रेट कमबॅक इथून करणं गरजेचं आहे. 6 बॉल आणि 5 रनची गरज असणार आहे. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला विश्व आहे, दुसऱ्या बाजूला देवा आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल असणार आहे. होणार निश्चित स्वरूपामध्ये हा बेस्ट बॅटल होणार आहे. चांगल्या अनुषंगाने इथून जर पहिले 2 बॉल जर डिलिव्हर केले तर ही मी मॅच सांगतो की दोन्ही संघ जिंकू शकतात. कुठलाही जिंकू शकेल. मग तो दानिवचा असू द्या किंवा संतोष भवनचा संघ असू द्या. एकाच परिसरामधून बिलॉंग करणारे 2 संघ आपण बघतोय. एकाच ग्राउंडवरती आम्ही वारंवार यांना खेळताना देखील बघितलंय, पण इथे एकमेकांचे विपक्षी आहेत, प्रतिद्वंदी आहेत एकमेकांचे. नक्कीच मैत्रीपूर्वक संबंध जरूर आहेत, परंतु सध्या ते मैदानाच्या आतमध्ये शत्रू आहेत एकमेकांचे. बेस्ट वर्सेस बेस्ट. देवा दुसऱ्या बाजूला विशू. हा बॉल जर पाहिलं तर सोडून दिलाय, परंतु पंचांकडून कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला नाहीये. आता मॅच मध्ये काय घडतंय? 5 बॉल आणि 5ची गरज. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऑलरेडी तुम्ही ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते आणि तिथून गोलंदाजाला रिच वाईडचं बेनिफिट मिळालं. चला काय करा मित्रांनो, जास्त वेळ जातोय. देवा पांडे प्लीज स्पीडअप करा. 5 बॉल आणि 5ची गरज. रन टू बॉल इक्वेशन मैदानामध्ये पाहायला मिळते. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. काय जबरदस्त सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला विश्वनाथ जाधव विशू, दुसऱ्या बाजूला देवा. 5 बॉल 5ची गरज. हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. मागचे दोन्ही बॉल देवाच्या नावावरती राहिले आहेत. आता देवाने कोणत्या देवाला या ठिकाणी प्रार्थना केली होती? 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 5 रनची गरज. हार्दिक मॅच संपली नाहीये. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट. एका साईडला संतोष भवन, दुसऱ्या साईडला धानिव. कोण जिंकेन कोण हारेन येणार हे 4 बॉल सांगतील. 4 बॉलमध्ये 5ची आवश्यकता.
देवा पांडे अक्षरशः इथून फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत, पण ही मॅच अप्रतिम दर्जाची झाली आहे. ही गटाची शेवटची मॅच आहे. स्पीडअप करा, वेळेला महत्व द्या. आणि इथून बघा हार्दिक, आणखी जर डॉट बॉल आला तर मी सांगेन की मी इथून संतोष भुवन संघातून फ्रंट फूट वरती येईल. जरूर, कारण अंधाराचं साम्राज्य पसरलं आणि तिथून कॉन्फिडन्स सुद्धा वाढताना पाहायला मिळेल. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर आल्यात, पकडलाय झेल आणि संपलाय विशूचा खेळ. या मॅच मध्ये हा कॅच नाही तर हा मॅच पकडलाय. काय जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बिग विकेट आणि सेलिब्रेशन पहा, हे सेलिब्रेशन सांगते विकेटचं महत्व. हार्दिक, विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, तरी देखील इथून स्कूप करण्याचा प्रयत्न, फाईनलेगच्या फिल्डरला डबवण्याचा प्रयत्न. जर मला असं वाटतं जर सरळ बॅटने जर विश्वनाथने आक्रमण जर केलं असतं ना, पहिल्या 2 बॉलवरती मॅच संपवू शकला असता विश्वनाथ जाधव. नो डाऊट, त्या 2 बॉलवरती जर तो प्रयत्न झाला असता तर या मॅचचं चित्र वेगळं असतं. आता विशूने ही चुकी केली, भरपूर मोठी चुकी या ठिकाणी पाहायला मिळते. ही चुकी येणाऱ्या 3 बॉलवरती समजेल किती महागात पडू शकते. नवीन बॅटर मैदानाच्या छतमध्ये नंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. एका बाजूला संतोष भुवन टीमचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे, दुसऱ्या बाजूला संदेश 11 दानव टीमचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे, आमचे लाडके क्रिकेट प्रेमी सांगत असतील आमचं क्रिकेट जिंकू दे. क्रिकेट जिंकण्याकरता इथून सुपर ओव्हर नाहीये. क्रिकेटचा विजय म्हणजे सुपर ओव्हर, सर्वांना आवडणारा खेळ म्हणजे सुपर ओव्हर. पण उद्याच्या दिवसामध्ये किंवा संडेच्या दिवशी असू शकते ते फायनल करता. इथून ही मॅच बनवली देवा पांडे, इथून प्रेशर क्रिएट केला, पण त्याच्या समोर आलाय नंदन. 3 बॉलमध्ये 5ची आवश्यकता. गरमागरमी वाढली आहे, कुर्सीच्या पेट्या इथून बांधून घ्या, हवाई जहाज उडणेवाला अभी उडवण्याचा प्रयत्न, कनेक्शन बिलकुल होत नाहीये. डॉट बॉल आलाय. 6 बॉलमध्ये आवश्यकता होती ती 5 धावसंख्येची, आणि इथे बघा 2 बॉल शिल्लक आहेत, 5ची आवश्यकता. विजय जाधव सारखा खेळाडू पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगलं प्रदर्शन केलंय, तरी देखील तो बॅटिंग करण्याकरता नाही आलाय. 2 बॉलमध्ये 5ची आवश्यकता आहे. प्लीज आपण डगआउट मध्ये बसून घ्या. दानव टीम प्लीज डगआउट मध्ये बसून घ्या. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल 5ची गरज. व्हॉट अ मॅच. या बॉलवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल का. मिड विकेटला शतषक आहेत, चांगलं शतषक त्या ठिकाणी झालं, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग फेकी केले आणि इथून विकेटचा पतंग होताना पाहायला मिळते. पंचांचं बोट या ठिकाणी आकाशाकडे गेले. सेलिब्रेशन पहा, कोणी विचार सुद्धा नव्हता केला की ही मॅच एवढी इंटरेस्टिंग होईल. इथून बघा समीकरण आलंय, 1 बॉलमध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता दोस्त, हौसलों से उड़ान होती है. आणि उडान जर कोणी भरली असेल तर संतोष भुवनचा हा संघ. कहानीमध्ये टर्न अँड ट्विस्ट आलाय. भीड़ में लगे उसे धक्का कहते, बॉल बाउंड्री पार जाए उसे छक्का कहते, और कहानी में पलटवार लाए उसे हुकुम का एक्का कहते. हुकुमचा एक्का ठरलाय देवा पांडे. अक्षरशः पांडे जी वाह वाह, काय गोलंदाजी आपण केली आहे. दर्जेदार. 1 बॉलमध्ये 4ची आवश्यकता आहे. आणि मला एक हार्दिक मॅच आठवते की 1 बॉलमध्ये 6ची आवश्यकता होती. विजय जाधवने षटकार मारून ती मॅच जिंकली होती. आय थिंक कुठे होती एवढं नाही माहित, पण 1 बॉलमध्ये 6 असताना त्यांनी षटकार मारून मॅच जिंकली होती. इथे मारू शकतो का आपल्या संघाकरता, तो आहे विजय जाधव. 1 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 4 धावसंख्येची आवश्यकता. स्पीडअप करा प्लीज देवा, वेळेला तुम्ही महत्व द्या. लहरू से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले को कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागणार आहे, ती कोशिश इथून करावी लागणार आहे. विजयला आपण पाहतोय, तुम्ही चांगला उल्लेख केला. 1 बॉलवरती 6ची गरज असताना तो सामना जिंकून दिला होता. त्याची पुनरावृत्ती इथून होईल का की देवा पांडे पुन्हा एकदा फ्रंटफुटला असेल. 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 4ची गरज. 1 बॉल रिमेनिंग अँड 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. दोन्ही संघांना शुभेच्छा. टिवरीमध्ये ती मॅच होती, 1 मध्ये 6 मारल्या होत्या. इथे उडवण्याचा प्रयत्न आणि इथून संघ विजय प्राप्त केला जातोय. संतोष भुवनचा हा संघ सेलिब्रेशन दर्शवतोय. अक्षरशः काय दर्जेदार ही मॅच झाली आहे आणि संतोष भुवनचा संघ जिंकला. इथून अवघ्या 3 धावांनी बनवल्या होत्या त्या. बघितल्या तर टार्गेट काय मोठं नव्हतं, छोटंसं मापक आव्हान होतं आणि ते मापक आव्हान 14 धावसंख्येचं. धानिव संघ तो देखील क्रॉस नाही करू शकला. या मॅच मध्ये टर्न आला हार्दिक. ते 2 चौकार आले, त्याच्यानंतर पूर्णपणे या मॅचची कहाणी बदलली. आम्ही वळतोय प्लेअर ऑफ द मॅच कडे.
सर्वप्रथम आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत. ते सत्कार मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष चव्हाण सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष सरांना विनंती आहे सर आपण पुढे या. त्यांचा सत्कार आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी करणार आहोत.